तर हाय हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मूळ म्हणजे आता मेन सांगायचं काम आहे की आज मी जे काय लाईव्ह घेतलं होतं त्याच्यासाठी खूप सारा प्रतिसाद भेटला तुमचा मला पहिल्यांदा. तसं म्हटलं तर आपली ही जी काही स्टोरी चालू केली मी नवीन अकाउंट खोलले तेव्हापासूनच हे दुसरा लाईव्ह आहे. पण पहिल्या लाईव्हला एवढं काही म्हणावं असं रिस्पॉन्स नव्हता, पण या दुसऱ्या लाईव्हला खूप सारं तुम्ही प्रेम दिले मला. खूप साऱ्या म्हणजे आपल्या काय म्हणतात आपल्यामध्ये संभाषण झालंय, संवाद झालाय. त्याच्यामुळे तुमची मतं काय आहेत किंवा माझी मतं तुमच्याबद्दल, तुमची मतं माझ्याबद्दल ती मला समजली आहेत, कळली आहे. काही लोक बोलली म्हणजे चांगलीच बोलली. जे काय आज लाईव्हला जॉईन झाले होते मला माझ्या ह्याला, तर ते खूप छान पद्धतीने बोलली आहेत, व्यवस्थित. खूप म्हणजे खूप आपुलकी, प्रेम तुमचं मला भेटलं त्याबद्दल मी खूप तुमची ऋणी आणि आभारी आहे. एक नवीन नातं आपल्यामध्ये निर्माण झालंय, याबद्दल मी खूप खुश आहे आज तसं म्हटलं तर. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा. तुम्ही कमेंट केल्यानंतरच मला कळणार आहे की तुमच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत. तर आणि त्या कमेंट वाचून मीही तुम्हाला त्या गोष्टीचा रिप्लाय देणार आहे. अजून एक 2-3 पार्ट झाले ना की आपले जे काय आतापर्यंतचे पार्ट झाले त्याच्या मी कमेंटचा एक ब्लॉग घेऊन येणार आहे. आणि त्याच्यानुसार मग मला पण कळेल अजून कोण किती कसं बोलते, काय बोलते. आणि हे काही अजून 2-3 पार्ट होते ना आपले, त्याला तुम्ही भरपूर कमेंट करा. लाईव्हला खूप सारा रिस्पॉन्स दिल्याबद्दल धन्यवाद. इथून पुढे आपण लाईव्ह मी ठरवले की माझ्या मते दर रविवारचं लाईव्ह घ्यायचं, म्हणजे सगळ्यांना सुट्टी पण असते आणि सगळ्यांना वेळ पण असतो बोलायला वगैरे. त्याच्यामुळे मी लाईव्ह ते घेणार आहे. तर आता चला आपल्या व्हिडिओकडे वळूया. तुम्ही म्हणताल ही मध्येच काहीतरी वेगळंच बोलते, तर तसं नाही. जरी मी आज जे काय तुमच्या बरोबर बोलले, तुम्ही माझ्याबद्दल शेअर केलं, मी तुम्हाला शेअर केलं सगळ्या गोष्टी आपल्या, त्याच्यामुळे मला वाटलं की आज बोलावं म्हणून मी त्याबद्दल बोलते. तर आपल्या जो काय पार्ट चालू आहे, 13वा पार्ट आज चालू आहे. तर त्या पार्ट बद्दल मी तुम्हाला सांगते. आता मागच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितले की मला वेगळं राहायचं विचार चालला होता माझा, की बाबा आई वडिलांवर किती दिवस बोज म्हणून राहणार किंवा त्यांच्यावर दडपण असतं सगळ्या गोष्टींचं. मुलगी असली तरी पण शेवटी वाटतं माणसाला की बाबा ते जरी मनातून बोलत नसतील पण आपल्याला थोडंफार तरी समजून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. तर मी खोली वगैरे बघायला सुरुवात केली, की म्हटलं चला तुमच्यापासून लांब नाही पण थोडंसं जवळच खोली बघणार म्हटलं, असं माझ्या डोक्यात होतं. म्हणजे मी असं त्यावेळेस बघायला पण सुरुवात केली होती, नाही असं नाही. पण नंतर वडील एक दिवशी मला म्हटले, बसले निवांत माझ्यापाशी, मला म्हटले हे बघ रेश्मा, म्हटले तुला वाटते तितकं सोप्या गोष्टी नाहीयेत. कारण जगामध्ये एकट्या बाईने राहणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. जर पुरुष बरोबर असेल तर तू सिंगल रूम, डबल रूम, 1 BHK कसाही तू कोणतीही रूम कुठल्याही ठिकाणी गेली राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तुझ्या बरोबर पुरुष माणूस नाही. आम्ही जरी शेजारी जरी असलो किंवा म्हणजे जवळ जरी असलो तुझ्या, तरी पण जो काय लक्ष ठेवायचं किंवा काय त्या गोष्टी किंवा लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन जो काय असतो तो बदलतो. त्याच्यामुळे तू विचार कर, अजूनही विचार कर की बाबा नको रूम घेऊ. परत तू रूम घेतल्यानंतर तुझं खाणं आलं, राहणं आलं, म्हणजे राहण्यापेक्षा म्हणजे तुझं जे काही भाडं असेल घराचं, परत घरामध्ये किराणा आला, बाकीच्या गोष्टी आल्या, तुझं बाळ अजून लहान आहे, तू कामाला कधी जाणार, येणार कधी, बाळाकडे लक्ष कधी ठेवणार किंवा तू कामाला गेल्यानंतर बाळाला कोण सांभाळणार. परत अजून बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी, तू खाण्यापिण्याच्या, तुझं ते आर्थिक परिस्थिती कशी होणार तुझी. म्हणजे आम्ही जेवढी करता येईल तेवढी मदत तुला करणार आहे, पण शेवटी काही गोष्टी असतात की मदतीच्या पलीकडे किंवा आमच्या पण गोष्टी, आमच्या पण मदत करण्याच्या पण पलीकडे आम्ही तुला जास्त मदत करू शकत नाही. आमची पण परिस्थिती एवढी नाहीये. जेमतेम जसं मला काम होतं किंवा जसं काम असतं सेंटरिंगचं, जसे दिवस असतात त्यानुसार काम असतं, कधी नसतं पण काम. दिवसभर बसून मला घरी यावं लागतं. मम्मीचे मेसचे डबे तुला पण माहितीये, काही काही लोक उशिरा मेसच्या डब्यांचे पैसे देतात, कोणी लवकर देतात, असं बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे खूप मला त्यांनी मला 5-6 दिवस मला ते समजून सांगत होते की बाबा तू नको रूम बघू किंवा नको हा निर्णय घेऊ, आम्ही तुला सपोर्टला आहे. जेवढं आता आम्ही अर्धी चक्कर खातो तीच तुला पण चारू, तुझ्या बाळाकडे पण लक्ष राहील आणि तू जे काही कमवती ते पैसे तुलाच वापरायला होतील. तू आम्हाला नाही दिले तरी पण चालणार आहे, आम्ही काही तुझ्याच पैशांवर जगणार आहे किंवा काय जगतोय असा काही विषय नाहीये. पण काही गोष्टी बऱ्याचशा म्हणजे वेगळं राहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात.
बऱ्याचशा गोष्टींचा विचार करावा लागतो. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. परत लोक काय म्हणतील किंवा काय आम्हाला पण लोक म्हणतील, पोरगी असून एक पोरगी तुम्हाला काय जड झाली होती का? तिला तुम्ही वेगळं काढून दिलं वगैरे असे बरेचसे प्रश्न त्यांच्या मनामध्ये असायचे. तर मी पण एक 2-3 दिवस मग या गोष्टीवर विचार केला, की बाबा जर खरंच असं होईल, की कसं असतं शेवटी एकटं राहण्यात आणि कुणी सोबतीला असण्यात सोबत राहण्यात खूप फरक असतो. म्हणजे जरी नवऱ्याची सोबत नसेल तरी आई-वडिलांची सोबत असणं पण गरजेचं असतं त्यावेळेस. आता मला सपोर्टला होते म्हणून मला काही वाटलं नाही त्यावेळेस. मी बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून माझी मैत्रीण पण मला भरपूर समजून सांगत होती, की "बाबा नको रेश्मा, तू आता सध्या तरी निर्णय नको घेऊ." आणि बाळ खूप छोटं होतं. म्हणजे छोटं म्हणण्यापेक्षा वर्षाचं झालं होतं, नाही असं नाही. पण तरी पण वर्षाचं जरी झालेलं असलं, तरी पण ती काय एकटी राहील किंवा एकटी तिचं काम करेल असं काही नव्हतं. तिला हाताने चारायला लागत होतं. सगळ्या गोष्टी मला स्वतः कराव्या लागत होत्या तिच्या. अंघोळ करणं, बाकीच्या गोष्टी किंवा अजून बरंचसं काय-काय. तर त्याच्यामुळं मग मला हा निर्णय घ्यायला खरंच खूप म्हणजे खूप जड झालं त्यावेळेस आणि मी नंतर मग तो निर्णय मागं घेतला किंवा पाय मागं घेतला. माझे 2 पावलं मी मागं घेतले. कारण सगळ्या गोष्टीतून विचार करणं किंवा सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं पण गरजेचं होतं, की बाबा कसं असतं काही गोष्टी आपण म्हणतो, की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. पण त्या पाण्याची पातळी पण आपल्याला समजली पाहिजे. की पाणी किती खोलवर आहे किंवा किती नाहीये. उगाच पडलं म्हणून पोहायचं किंवा पडलं म्हणून आपल्याला पोहता येईल अशा या भ्रमात राहणं पण खूप चुकीचं गोष्ट आहे. काही वेळेस असं असतं की पाण्याची पातळी माहिती नसताना जर आपण उडी मारली त्या पाण्यामध्ये तर आपल्याला गटांगळ्या खाण्याची वेळ येऊ शकते. म्हणून मी त्यावेळेस पाय 2 पावलं मागे घेतली आणि विचार केला ठीक आहे चालतंय, चालू दे आपलं जे काही आहे ते. माझं मशीनचं पण काम आहे, मम्मीचं पण मेसचे डबे आहे. त्यानुसार पण आपण तिला मदत करून थोडेफार पैसे जमवू शकतो, राहू शकतो आणि आपल्याला आधार पण राहील. मला पण सपोर्ट म्हणजे एक आधार असतो, एक भीती असती, दबाव असतो आपल्यावर, की नाही का बाबा चला आई-वडील आहे, आपणही पाऊल एखादं उचलायला किंवा काय वाईट पाऊल उचलायला म्हणा, कुठल्या गोष्टींचा 10 वेळा विचार करतो. तर त्यावेळेस मग मी तो पाऊल मागे घेतला आणि मग नंतर मी आई-वडिलांमध्येच राहिले. पण काही दिवसानंतर काय झालं, माझ्या वडिलांचं टेन्शन तर होतं. वडिलांना तर टेन्शन होतंच माझ्या. त्यांचं अचानकपणे तब्येत खराब झाली. त्यांना बरेचसे म्हणजे नाही का डॉक्टरांनी तुम्हाला मी मागच्या पार्टमध्ये सांगितलं होतं त्यांना आयसीयूमध्ये त्यांना ह्याच्या टेस्ट वगैरे बऱ्याचशा करायला सांगितल्या होत्या. त्यांना ते दारू पिऊन म्हणजे जास्त दारू पिण्यामुळं लिव्हरला त्यांना सूज आली होती आणि लिव्हर म्हणजे लिव्हरच्या आसपास दारू पोहोचली होती म्हणजे ते जे काय असतं लिव्हरचं ते त्यांना व्हायला सुरुवात झाली होती म्हणजे दुसऱ्या स्टेपपर्यंत पोहोचले होते ते. त्याच्यामुळे त्यांची पण परिस्थिती इतकी खालावली. मग नंतर त्याच्यामध्ये आम्हाला इथून आम्ही अ, ह्याला श्रीरामपूरला गेलो. त्या ठिकाणी मोठा दवाखाना आहे. त्या दवाखान्यात पप्पांना मग ॲडमिट करण्याची वेळ आली. त्यांना आयसीयूमध्ये ॲडमिट केलं आम्ही आणि त्या ह्याच्यामध्ये 1 महिना 15 दिवस आमचे जाण्या-येण्यात तिकडं भाऊ पण लहान होता. भावाला आम्ही तिथं 10-12 दिवस दवाखान्यामध्ये ठेवलं होतं, की बाबा तू थांब तिथं. आम्ही लेडीज तरी सारख्या जाऊन येऊन किती दिवस जाऊन येऊन करणार आहे किंवा आम्हाला तेवढे झेपणार नाहीये. तू थांबला म्हणजे आम्हाला जास्त जाण्या-येण्याची गरज पडणार नाही. तुझं लक्ष राहील वगैरे असं. आणि जे काही मेडिसिन असेल, जे काही ट्रीटमेंट असेल ते चालू करता येतील आपल्याला असं त्यांचं म्हणजे त्यांना मग आम्ही तिथं ह्याच्यामध्ये श्रीरामपूरमध्ये ॲडमिट केलं त्यांना. आणि मग त्यांना आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलं. मग भावाला आम्ही तिथं ठेवलं 2-3 दिवस. मग 2-3 दिवस पप्पा बोलायचे वगैरे बोलत होते. नंतर अचानक बोलायचे बंद झाले. डॉक्टरांनी आम्हाला अचानकपणे म्हणजे त्यांच्या त्या लिव्हरलाच बरचसं हे झालं होतं. त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं, की लिव्हरचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे आम्हाला एवढा मोठा धक्का बसला त्यावेळेस, की आता आम्ही नेमकं काय करायचं आणि काय नाही असं आम्हाला व्हायला लागलं, की बाबा आता एकतर आमच्याकडे पैसे नाहीत, कर्ता पुरुष घरातला तोच आजारी पडलाय. मग आम्ही काय हालचाल करणार, काय नाही. जे काही आमच्याजवळ डाग होते, माझ्याजवळ, आईजवळ जे काही डाग होते ते आम्ही मोडले. मग पैशाची जुळवाजुळव केली. भावाने इकडून-तिकडून थोडेफार पैसे ॲडजस्ट केले. मेसवाल्यांचे डबे वगैरे जे काही होते त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलं, की मेसचे डबे थोडे दिवस बंद. मग जे काही पैसे होते त्यांचे राहिलेले वगैरे ते सगळे गोळा केले आम्ही आणि नंतर दवाखान्यात
त्यांना गेलो बघायला, म्हणजे गेलो दवाखान्यामध्ये. ते आधी दवाखान्यात होते, मग आम्ही इकडून पुण्यातून तिकडे गेलो होतो दवाखान्यामध्ये. मग तिथं दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या लिव्हरचं ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे हा एवढा मोठा धक्का होता आमच्यासाठी ना, की आम्हाला पचवणंच खूप अवघड होतं. तिथून पुढं काय झालं, काय नाही झालं, म्हणजे खूप टेन्शनमध्ये आम्ही एक 15-20 दिवस खूप टेन्शनमध्ये होतो. तिथून पुढं माझ्या वडिलांना आणि म्हणजे ऑपरेशन बी आम्हाला, म्हणजे आम्ही एक ऑप्शन म्हणून आम्हाला वाटत होते, की ऑप्शन म्हणून ऑपरेशन करावं लागेल किंवा ऑप्शन दुसरं पण असू शकतं. असं डॉक्टरांना आम्ही विचारलं. तिथे गेल्यानंतर सगळे पैशाची जुळवाजुळव केली वगैरे सगळं झालं. तिथे गेलो आम्ही, डॉक्टरांना विचारलं, की बाबा नेमकं खरंच ऑपरेशन करण्याची गरज आहे का? तर डॉक्टर म्हटले 2-3 दिवस तरी वाटत नव्हतं, पण आता जे काही त्यांची परिस्थिती आहे, त्यांची हालचाल वगैरे सगळी बंद झालेली आहे. ते असे स्तब्ध झाले होते, की बाबा ऑपरेशन शिवाय पर्यायच नव्हतं त्यांना. त्यांना एवढा त्रास व्हायचा सगळ्या गोष्टींचा, रात्र-रात्रभर झोपत नसायचे. असे म्हणजे पोट त्यांचं एवढं दुखायचं, एवढा त्रास व्हायचा त्यांना, उलट्या व्हायच्या वगैरे बरचसं काय-काय व्हायचं. तर मग त्यामध्ये आम्ही एवढं टेन्शनमध्ये होतो, की आम्हाला काहीच सुचतच सुचतच नव्हतं आम्हाला, की काय करायचं बाबा, काय नाही. तर मग आम्ही तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं ऑप्शन नाही, दुसरा ऑप्शनच नाहीये ऑपरेशन केल्याशिवाय. मग तिथून पुढे काय झालं? ऑपरेशन केलं की नाही केलं? ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट बघावं लागेल. आणि खूप ऑपरेशन केलं का नाही केलं आणि तिथून पुढे त्यांनी जे काही रिपोर्ट सांगितले आम्हाला, त्या रिपोर्टमध्ये काय आलं होतं, काय नाही, त्याचं तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट बघावा लागेल. हा पार्ट खूप मोठा होतोय आणि खूप सारं प्रेम द्या. आपली लाडकी रेश्मा या चॅनल सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.